अमरावती में एमपीएससी की प्रस्तावित ऑनलाइन परीक्षा के विरोध में प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे छात्रों ने जोरदार प्रदर्शन किया। विद्यार्थियों ने जिला कलेक्टर कार्यालय पर भव्य मोर्चा निकालते हुए सरकार और एमपीएससी आयोग के खिलाफ नाराजगी जताई। प्रदर्शनकारियों का कहना है कि ऑनलाइन परीक्षा में तकनीकी खामी और पारदर्शिता को लेकर कई सवाल खड़े होते हैं, इसलिए आयोग को पहले की तरह ऑफलाइन पद्धति से ही परीक्षा आयोजित करनी चाहिए। छात्रों ने मांग की है कि अब तक जिस प्रणाली से परीक्षाएं होती रही है उसी व्यवस्था को जारी रखा जाए और अभ्यर्थियों के हितों का संरक्षण किया जाए। आमची फक्त इतकीच मागणी आहे आयोगाला की जी पारदर्शकपणे पद्धती आतापर्यंत पार पाडली जात होती ऑफलाईन पद्धती तीच त्यांनी पुढे पण कंटिन्यू करावी, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सर त्या परीक्षा देता येईल, ग्रामीण भागातला पण विद्यार्थ्यांना देता येईल सर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे सर की आमचं जे आंदोलन आहे हे आमचं सरकार विरोधात आंदोलन नाही आहे। काल जुजाचे सरकार होतं ते आमचं सरकार आहे, आजही जे आहे ते आमचं सरकार आहे सर, उद्या जे असेल ते सुद्धा आमचं सरकार असेल। आतापर्यंत सरकारने आमच्यासाठी सर खूप चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। इथून पुढे फक्त आमची सरकारला एकच विनंती आहे की होणारी जी परीक्षा पद्धती आहे सर ही त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी झाली पाहिजे। सध्या जे ऑनलाईन पेपर होणार आहे एमपीएससी आयोगाने ठरवलेला आहे त्याविरुद्ध हा शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा आम्ही काढला। 28-29 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला होता, परंतु हा निर्णय घेत असताना विद्यार्थ्याशी विनिमय करून हा निर्णय घेण्यात यावा अशी आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे। आणि तसेच जे पेपर फुटीचे प्रकरण घडत आहे त्यावर सरकारने लवकरात लवकर आळा घालावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी विनंती आहे। की जो आता आयोगाने निर्णय घेतला आहे की त्यांचा पेपर जो आहे तो सीबीटी मार्फत होईल। आता सीबीटी मार्फत कसं असते सर, तो पेपर फुटू शकतो। आता नीटवर एवढा विद्यार्थ्यांचा भरोसा होता, पण नीटचा पेपरही सुद्धा फुटलेला आहे। तसंच पुढे काळी एमपीएससीमध्ये न व्हावं त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि आम्हाला एकच मागणी आहे आमची की आमचा पेपर जो आहे तो आमचा पेपर ऑफलाईन पद्धतीने व्हावा, एवढीच आमची एमपीएससीकडे निवेदन आहे। बस ऑनलाईन पेपरचा एक दुष्परिणाम असा आहे सर की ते पेपर फुटण्याचे चान्सेस जास्त आहे। त्यानंतर ऑनलाईन पेपरची आम्हाला मार्कशीट मिळत नाही, ते आम्हाला पेपर म्हणजे कलेक्शन करता येत नाही, आम्हाला प्रश्न कसे आहेत प्रश्न पाहता येत नाही परत हा आहे। आणि ऑफलाईनचा असा फायदा आहे की ऑफलाईनमध्ये जो पेपर असतो तो पेपर आम्हाला दिसतो, तो पेपरची आम्हाला कॉपी भेटते, आम्हाला ॲन्सर कीची कॉपी भेटते आणि आम्हाला स्वतःचा पेपर स्वतः चेक करता येतो। हा ऑफलाईनचा एक पूर्ण फायदा आहे सर।